चला स्पीडअप करायचंय, लवकरात लवकर सामन्याला करायची सुरुवात, कारण अजून खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या. आपण पाहत आहात, ऐकत आहात खर्डी कसारा असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केलेली चॅम्पियन ट्रॉफी 2026 क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. मॅच महत्वाची खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं दोन्ही टीम्स, एक टीम जी अपराजित, आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा सामना त्यांनी गमावलेला नाहीये. 3च्या 3 सामने ज्या टीमनं या स्पर्धेत जिंकलेत, अर्थातच ती टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण त्यांना पाहत आहे, गजानन स्पोर्ट्स 4747. तर त्यांच्या विपक्षामध्ये डीके स्पोर्ट्स टीम, जे आतापर्यंत 2 सामने खेळले, 2 पैकी 1 सामना त्यांनी जिंकला आणि हा त्यांचा 3रा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघायला मिळेल. दोन्ही टीम बॅटिंग करण्याकरिता ओळखल्या जातात, कारण एक टीम जी 71 धावा चेस करत असताना त्या देखील आपण जर 71 धावा या अवघ्या 3.4 बॉल मध्ये फिनिश केल्या होत्या. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर एका बाजूनं या स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड, जे काही रेकॉर्ड्स आहेत ते सर्व ज्या टीमच्या नावावरती आहेत, ती टीम अर्थातच आपण जर पाहिलं तर गजानन स्पोर्ट्स 4747 ती मैदानामध्ये दाखल झाली आहे. चला, दोन्ही संघाचे 12th मंथ, आतापर्यंत दोन्ही टीमचा 12th मंथ आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. दोन्ही टीम्स गेम ऑन होईल. बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी शेलार, आजचा दिवस ज्यानं अक्षरशः गाजवलाय तो ऋषी शेलार बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल फुल टॉस होता, समोर कव्हर ड्राईव्ह केलंय. जिथे ड्राईव्ह करत असताना आपण जर पाहिला तर हा फटका क्लासिकल आणि कलात्मक राहिला. क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक आणि मग चुकीचं परिवर्तन, बॉल दणदण करत सीमारेषा पार. पहिल्या बॉल वरती चौकार 4. हलक्या हाताने दिलेली दिशा, या पद्धतीने देखील धावा येऊ शकतात. आणि अर्थातच हा बॉल जिथे चौकारामध्ये परावर्तित झाला, 4 धावा प्राप्त झाला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल तो इथनं केला जातोय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये पहिल्या बॉल पासून सुरुवात झाली. सेन्सिबल क्रिकेटनं खेळलेला तो स्ट्रोक जिथे चौकार आला. पुढचा बॉल वरती चाबूक चापट ती बघायला मिळाली, हॅमर केलं आणि मग त्यानंतर हा बॉल वेगानं निघालाय, थांबणार नाहीये, दणदण करत बॅक टू बॅक बाउंड्री, सलगचा दुसरा चौकार 4. 2 बॉल 2 बाउंड्रीज. मैदानाच्या आतमध्ये या पद्धतीचे फटके खेळणं ते देखील गरजेचं असतं. आणि इथनं सध्या स्थितीला एक्स्ट्रा कव्हर त्या क्षेत्रात हे फटके खेळले जातात. बॅक टू बॅक बाउंड्री झाले, 2 बॉल वरती 2 चौकार आले. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये, आणि जसा बॅटला ब्रश झाला याच्यावरती मोहर लावली होती षटकाराची, बॉलला फेकून दिलाय लांबच लांब, दूरच दूर, षटकार 6. खूप चांगला स्ट्रोक.
बॅटच्या टप्प्यात आला आणि मग त्याला बरोबर फेकून दिलं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकारा करिता चांगलं बॅटिंग. मी आधीच उल्लेख केला दोन्ही टीम ज्या आज संपूर्ण दिवसामध्ये त्यांच्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप मुळे ओळखल्या जातात त्या चर्चेत आणि सध्या स्थितीला स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असलेल्या दोन्ही टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये. दोन महाशक्त्या, दोन महाशक्त्यांचं खरं तर हे महायुद्ध आहे आणि या दोन टीम मध्ये ही मॅच ती रंगतदार निश्चितच होणार, त्यामध्ये शंका तर नाहीये. आणि अर्थातच सध्या स्थितीला पहिल्या 3 बॉल वरती 3 मोठे स्ट्रोक, धावसंख्या 14, 14 रन्स ऑन बोर्ड. 14 लागलात. प्रत्येक बॉलला आक्रमक स्ट्रोक खेळलाय. या वेळेला क्लासिकल फटका, सेन्सिबल क्रिकेट फटका चांगला खेळलाय. सिंगल ती कन्वर्ट केली. आयकॉनच्या विपक्षामध्ये आयकॉनचं बॅटल आपण पाहिलं पहिल्या 4 बॉल वरती जिथे बॅटिंग करणारा आयकॉन अर्थातच आपण जर पाहिलं तर संदीप ज्याच्या नावावरती राहिले ते 4 बॉल आणि त्याच कारणाने धावसंख्या 15 या आकड्यावरती 15 रन्स ऑन बोर्ड. 4 बॉल झालेत, 15 धावा धावपलकावरती आहेत. आता इथनं हा बॉल जो स्ट्रायकर एंड वरती बॅटर येतोय योगेश भोईर. योगेश भोईर स्ट्रायकर एंड वरती पहिला बॉल. योगेश भोईरला फुल टॉस दिलाय आणि त्या फुल टॉसला त्यानं चौकारामध्ये परावर्तित केलंय. फुल टोल वसूल केला गेलाय. बॉल चाललाय सीमा पार दणदण करत योगेश भोईरच्या बॅट मधनं आणि पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. इट्स नो बॉल. नो +4 धावा प्राप्त होतील. अर्थातच आपण जर पाहिलं तर त्या 5 फायफर पंजा खोळलाय. नो बॉलचा इशारा आलाय. येणारा बॉल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आणखी एकदा पुनश्च एकदा. आता नाव योगेश भोईर. योगेश भोईरचा वार आणि ठोकलाय षटकार. 26-26. व्हॉट अ बॅटिंग. लाजवाब स्ट्रोक. योगेश भोईर ऑन फायर नाव. 26-26 धावा धावपलकावरती आहेत. बॉल झालेत 5. ऋषी शेलार महागात ठरतोय. पहिल्याच ओव्हर मध्ये त्याच्या विपक्षात आक्रमण. याही वेळेला सरळ बॅटनं व्ही शेप मध्ये जिथे आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये हा सर्वाधिक सेफ फटका आणि निघून जाईल स्ट्रेट लाईक आरो. पहिल्याच ओव्हर मध्ये इथनं धावसंख्यानं मोठा डोंगर उभारलाय कारण सध्या स्थितीला धावपलकावरती धावा लागलात. 1 ओव्हर नंतर तब्बल 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा धावपलकावरती लागत असताना आपण पाहताय. व्हॉट अ बॅटिंग. लाजवाब स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने योगेश भोईर 3 बॉल खेळला. 14 त्यानं बनवल्या. संदीप बांगरे ज्याला आपण पाहताय नॉन स्ट्रायकर एंड वरती ज्यानं 4 बॉल 15 बनवलात. चांगलं बॅटिंग. दोघांच्याही बॅटमधनं 1-1 षटकार आणि 2-2 चौकार आले. पहिल्याच ओव्हर मध्ये खूप चांगला खेळ. आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर इथनं पहिलं षटक जसं समाप्त झालं प्रमुख गोलंदाजाच्या विपक्षामध्ये हल्ला बोल केलाय. आता सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हर करिता सेकंड पॉवर प्लेचा षटक आहे आणि ते षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती अजिंक्यच्या माध्यमातून कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाणार. प्रमुख गोलंदाज ऋषी शेलार त्याच्यावरची हल्ला बोल केला गेला. 30 धावांची लईलूट पहिल्याच ओव्हर मध्ये होत असताना आपण पाहिली आहे. अजिंक्य राऊंड द विकेटनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज झाला. पहिला बॉल खेचून मारलाय आणि हा देखील बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीकरिता. आणखी एक कलात्मक स्ट्रोक. षटकार 6. बॉल पोहोचवायचा लवकरात लवकर. व्हॉट बॅटिंग. अजिंक्य आला आणि त्याला पहिलाच बॉलला आसमान दाखवलंय. भव्य स्वागत केलं त्याचं षटकारानं. 6च्या मदतीने आता धावसंख्या 36. दोन्ही बॅटर चांगलं बॅटिंग करतात. याही वेळेला लेग कटर होता. खेचून मारण्याचा प्रयत्न राहिलाय. ग्राउंड शॉट. एकच सिंगल येईल. दुसरीचा कुठल्याही प्रकारचा पवित्रा नाहीये कारण त्याला माहिती आहे योगेश भोईर तो देखील चांगलं बॅटिंग करतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये विध्वंसकता ती भरलेली आहे.
6 बॉल 22 वरती पोहोचलाय संदीप बांगरे. तर योगेश भोईर 3 बॉल 14. खूप चांगलं बॅटिंग. 1.2. आतापर्यंत फक्त 8च बॉलचा खेळ झाला जिथे 37 धावा धावपलकावरती आहेत. खेचून मारला योगेश भोईरचा हा स्ट्रोक. ताकदीचा पुरेपूर वापर. बॉल करील हवाई सफर. आणखी एक षटकार. 6. तो खेचून मारला जातोय. एकदा का बॉल हवेत उडवला ना मग तो हवेच्या वेगानं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाऊन पडतोय. आणि दूरवरती मारलेले षटकार. आज खूप सारे षटकार बघायला मिळतात. धाव संख्या 43. याही वेळेला पुन्हा एकदा वारंवार ऑनसाइड वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक तर कंप्लीट झाली आणि एकावरती समाधान. जिथे स्ट्रोक फसले जातात तिथे एक सिंगल आणि जिथे बॅटच्या पल्ल्यात आला मग त्याला मैदानाच्या बाहेर फेकून दिलं जाते. धाव संख्या 44. 1.4. 44 44. समोरची टीम ज्या टीमने 108 धावा 107 धावा बनवण्याचा रेकॉर्ड केलाय आणि तीच टीम आता त्यांच्या विपक्षात त्या धावा बनवला जात आहेत की काय, ती हायएस्ट टोटल मोडीत काढली जाईल की काय, सध्या स्थितीला तो धोक्यात दिसतोय. कारण 1.5 चा खेळ तो कंप्लीट झाला आणि तब्बल 45 धावा या धावपलकावरती लागत असताना आपण पाहिलात. 45 रन्स ऑन बोर्ड. कुठल्याही प्रकारचे विकेट गमावलेले नाहीये. पुढे टाकला बॅटन पाड मधनं त्याला खोदून काढलंय. गॅप मध्ये चाललाय बॉल. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमा पार. चौकार. 4. पायानं कवरी भूक लागले. एकोणपन्नास. 49. तब्बल 49 धावा अवघ्या 2 ओव्हर मध्ये लागलात. अजून देखील 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 ओव्हर किती धावा बनवल्या जातील. स्ट्रायकर एंड वरती संदीप बांगरे, तर दुसऱ्या बाजूने योगेश भोईर. दोन्ही बॅटर खूप चांगलं योगदान देतात. एक 6 बॉल 25 वरती खेळतो तर एक 7 बॉल 23 वरती खेळतोय. पुढची ओव्हर मनोजचा पहिला बॉल. चाबूक स्ट्रोक. आता क्षेत्ररक्षकाला गवस निघालणारा फटका आणि विकेट आली आहे. बिग विकेट. मनोज बांगरे जेव्हा जेव्हा मैदानामध्ये गोलंदाजी करण्याकरता येतोय ना सातत्यानं विकेट टेकर हा गोलंदाज आहे. आला आणि पहिल्याच बॉल वरती मिळाली आहे सफलता. पार्टनरशिपला ब्रेक लावणं गरजेचं होतं. तो ब्रेक लावला गेलाय. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद. एकोणपन्नास या आकड्यावरती पहिली विकेट जी आवश्यक होती, कारण पहिली विकेट ती महत्वाची होती. दोन्ही फलंदाज चांगलं बॅटिंग आणि त्यामध्ये आल्या पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली आहे मनोजनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक प्रतिभा संपन्न असलेला खेळाडू. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंकज पवार. काय पवारची पॉवर बघायला मिळेल. पंकज पवार याच गावातील, या डोंगरीपाडात या गावात बिलॉंग करणारा हा खेळाडू, खर्डी कसारा विभागातील आयकॉन, तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. आडवा बाटनं त्यानं देखील उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडस खराबी बघायला मिळाली, परंतु धाव जी एकच घेतली जाते याही बॉल वरती. एका बॉलनं आता धाव संख्या पुढे जाईल. आमचे स्कोरर आम्हाला दर्शवतात 50 कम्स इन. 50 धावा. 51 51, कारण एक वाईट देखील आला होता. 51 धावा धावपलकावरती. 2.2 चा खेळ कंप्लीट झाला. मनोज फरडे 2 बॉल मध्ये 2च धावा खर्च करतोय. योगेश भोईर आडवा बाटनं प्रहार केला. क्षेत्ररक्षकाला गवसणी घालणारा हा देखील स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तैनात.
मग या बॉलवरती देखील धाव प्राप्त होईल फक्त आणि फक्त एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते ती बरोबर आता 52 या आकड्यावरती. ही टोटल कितपर्यंत जाणार? पंकज पवार शांत आहे गेल्या 2 मॅचेस, या मॅच मध्ये त्या शांतताला पाजर फुटणार का? उडवलाय बॉल, हवा दिलीये म्हणजे हा बॉल फेकून दिला जाईल प्रेक्षकांच्या भेटीकरिता. पुनश्च एकदा आता पंकज पवारच्या बॅटमधनं पवारची पॉवर दाखवत असताना सीमा पार सिक्सर. लाजवाब स्ट्रोक. प्रत्येक बॅटर खर तर फ्री माइंड न फटके खेळतोय, कारण हवेचा वेग एवढा आहे ना, मिस टायमिंग देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळाले. फुल टॉस तो मिस केला होता बॅटरना आणि विकेट किपरला देखील बीट करून हा बॉल चाललाय नॉन स्टॉप रिझन मध्ये, जिथे बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड पास दणदण करत सीमा पार. लक फॅक्चर ऑन होतं, कॅचला देखील होती संधी, परंतु बॉल चाललाय चौकारामध्ये. 4 62 62 धावसंख्या धावफलकावरती, बलाढ्य धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 2.5 चा खेळ कंप्लीट झाला. शेवटचा बॉल ऑफ स्टंप वरती होता, तो देखील खेचून मारण्याचा प्रयत्न. वाईड लाईन वरचा बॉल, तो बॅटची कड घेतली आणि मग तदनंतर डॉट बॉल. ओव्हरची होती सांगता 3 ओव्हरचा खेळ तो मैदानामध्ये झालाय कंप्लीट आणि तदनंतर बरोबर 62 20.67 च्या सरासरीने धावा बनवलात. 62 धावा 3 ओव्हर नंतर झाल्या. अजून देखील 2 ओव्हर बाकी आहेत. चला ड्रिंक्स ब्रेक. तीन ओव्हर झाला. 3 ओव्हर नंतर 62 लागला. एक विकेट जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली मागच्याच ओव्हरमध्ये, परंतु तदनंतर ते षटक देखील महागडे ठरलं, कारण प्रत्येक बॉलरच्या विपक्षामध्ये आक्रमकता ती धारण केली आहे. योगेश भोईर 7 बॉल 26 वरती बॅटिंग करत होते. एका बाजूने पंकज पवार 4 बॉल 11. चला स्पीडअप करायचंय. शेवटच्या 2 ओव्हर, शेवटचे 12 बॉल पूर्वार्धाच्या खेळामधले ते बाकी राहिलेत आणि या 12 बॉल मध्ये किती धावा त्या बनवल्या जातील. 107 धावसंख्येचा उच्चांक या स्पर्धेचा आतापर्यंत. जी फिल्डिंग करते ना टीम, त्याच टीमच्या नावावरती तो रेकॉर्ड आहे. काय तो रेकॉर्ड मोडला जाईल, कारण सध्या स्थितीला 62 लागलात. पुढे टाकलाय बॅटन पाड मधनं समोर मारलाय, फटका चांगला खेळला गेला. त्याच्यावरती क्षेत्ररक्षक येतोय, बॉलला स्टॉप करतोय, रिफेक करतोय, तोपर्यंत एक सिंगल ती कंप्लीट होईल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या जातीये पुढे 63. लखन साबले आज संपूर्ण दिवस ज्या गोलंदाजानं काबिल तारीफ गोलंदाजी केली आहे, तो आता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. त्याच्या विपक्षात पहिला बॉल, तिथे आली सिंगल. पुढचा बॉल स्ट्रायकर एंड वरती पंकज. डेड बॉलचा इशारा येतोय. पंकज पवार थांबायचं नाव घेणार का? पंकज कशा पद्धतीची बॅटिंग करणार, कारण तो शांतता घरच्या मैदानावरती खेळतोय, घरच्या प्रेक्षकांच्या समोर तो खेळ करतोय. या वेळेला चांगला बॉल राहिलाय. पंकज पवार अतिरिक्त शफल होऊन जागा बनवत असताना फटका खेळायचा होता. बॅट वरती बॉल आलेला नाहीये, बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये, मग अर्थातच हा बॉल इथनं येतोय डॉट. 63 वरती 3.2. पंचांकडनं व्हाईटचा इशारा दिला का? यस, पंचांकडनं व्हाईटचा इशारा दिला आणि मग तदनंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून तिसरा पंचांकडे निर्णय तो सोपवला गेलाय. चेक केलं जाईल थर्ड अंपायर.
यस रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. अर्थातच इट्स अ फेअर बॉल. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलला सिंगल आणि दुसऱ्या बॉलला डॉट. धावसंख्या 63 या आकड्यावरती स्थगित. यावेळेला पंकज पवारचा फटका फसलाय. बॉल हवेत. दोन क्षेत्ररक्षक जज करतील आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी झाली. विकेटचं पतन. फलंदाज पंकज पवार बॅक टू द डगआउट. चांगली ओव्हर. मी म्हटलं होतं सातत्यानं आजचा पूर्ण दिवस लखन साबलेनं गोलंदाजीनं गाजवलाय आणि याही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी तो करतोय. हा देखील फटका फसला. क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणखी एक सफलता. आणखी एक विकेट. फलंदाज होतोय बाद. आल्या पावली माघारी परतावं लागेल. पहिलाच बॉल तो आपला इनिंग मधला खेळत असताना गोल्डन डकचा शिकार. शून्यावरती शून्याचा चष्मा प्रदान करून बाद. त्रेसष्ट या आकड्यावरती धावसंख्या आणि तदनंतर कुठेतरी नजर लागली आहे की काय बॅटिंग करणाऱ्या टीमला डीके स्पोर्ट्स. तदनंतर 2 विकेट बॅक टू बॅक गमावलात. योगेश भोईर तो उभा. एका बाजूनं त्याच्या बॅटमधनं 8 बॉलला 27 आलात. परंतु त्याची साथ तीतनं कुठला बॅटर देणार. नवीन बॅटर त्याची साथ देण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रदीप. बॅक टू बॅक विकेट आलात. काय विकेट हॅट्रिक येणार. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक होऊ शकते. उडवलाय बॉल आणि तदनंतर तो चाललाय एक टप्पा खेरीस. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन सीमा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय बॉल. 4. चांगला फटका पहिलाच बॉल वरती. विलास पागीला आहे. खरं तर विलास पागी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधनं आलेला तो चौकार. धावसंख्या 67. बराच काळानंतर त्या धावा येत असताना चौकाराच्या रूपाने ते आलात. याही वेळेला पुन्हा एकदा पुढे टाकला होता. खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरला फटका चालला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. बॉलला स्टॉप करतोय. रिफेक करतोय. तोपर्यंत 2 धावा त्या कंप्लीट होत असताना आपण पाहिला. ओव्हरची देखील होती समाप्ती. 4 ओव्हर झाला. 4 ओव्हर नंतर धावसंख्या 69. असं वाटलं होतं की ही धावसंख्या लगभग 100च्या घरात देखील जाऊ शकते. ज्या सरासरीने धावा बनल्या होत्या ना पहिल्या 3 ओव्हरला. परंतु तदनंतर लखन साबले आला आणि त्यानं या धावसंख्येवरती रोज मात लावण्याचं काम केलंय. कारण एका ओव्हरमध्ये त्यानं धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7 आणि विकेट्स मिळवल्या महत्वाच्या 2. आता शेवटची ओव्हर. शेवटचे 6 बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल आला. कुणालच्या माध्यमातून आता 6 बॉल ते हाताळले जातील आणि स्ट्रायकर एंड वरती योगेश भोईर. त्याला फेस करावा लागेल. योगेश भोईर आतापर्यंत चांगलं बॅटिंग करतोय. 8 बॉल 27 वरती खेळतोय. मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधनं बघायला मिळालेत. शेवटची ओव्हर आहे. स्लॉग ओव्हर आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकात त्याच्याकडनं कशा पद्धतीनं बॅटिंग केली जाणार. कुणाल निर्णायक 6 बॉल घेऊन तो सज्ज होईल. किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाणार आहे. समोरची टीम बलाढ्य आणि त्या टीमच्या विपक्षात तुम्ही प्रथम बॅटिंग करताय. एकोणसत्तर धावात पहिला बॉल. पहिलाच बॉल
मध्यष्टीवरती आदळलाय. पहिला बॉल चांगला आहे. कुणाल फरडेला आपण पाहताय जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कुणाल पांढरे खरं तर ज्याच्या माध्यमातून पहिला बॉलाला डॉट. आजचा दिवस बॅटिंग करत असताना त्यांनी गाजवला. आता तो बॉलिंग करण्याकरिता देखील सज्ज. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून भूमिका बजावत असताना सध्या स्थितीला खर्डी घसारा विभागाचा तो ऍज अ आयकॉन या टीम मध्ये खेळत असताना. कुणालचा हा देखील बॉल लोअर फुल टॉस लेग ग्लान्स करत असताना मनगडाचा वापर केला. फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराबी बघायला मिळाली. रिफेक केली जाते तोपर्यंत 2 धावा त्या होतील कंप्लीट. आणि मग आता पुनश्च एकदा ही देखील धावसंख्या 70+ जात असताना 71 धावा धावपलकावरती जोडला गेला. 2 बॉल झाले. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर एंड वरती योगेश भोईरचा हा स्ट्रोक. लुक ऍट दी शॉट, लुक ऍट दी डिस्टन्स. खूप दूर वरती मारलाय हा बॉल. चाललाय सीमा पार. षटकार. मंचावरती जे खेळाडू आहेत किंवा मग मान्यवर आहेत त्यांची इच्छा आहे की एकनाथजी डगले सरांचा डान्स त्यांना पाहायचा आहे. आणि मग हा बॉल निघून चाललाय सीमा पार. आणखी एक बॅक टू बॅक सलगचा दुसरा. योगेश भोईर ऑन फायर. योगेश भोईर त्याच्याच नावाची चर्चा होतीये. षटकार. योगेश भोईर 12 बॉल 41 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 2 बॉल बाकी आहेत. 83 धावा धावसंख्येवरती लागला गेलात. आणि तो अर्धशतकापासून 9 धावा दूर. काय ते अर्धशतक. योगेश भोईरचं अर्धशतक लागणार का. हा बॉल महत्वाचा समोर मारलाय. स्वतःच्या फलोत्रमध्ये कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न कुणालचा राहिलाय परंतु तो फसला. आणि मग त्यानंतर या बॉलला धावा कंप्लीट झाला. बरोबर 2च्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 85. बलाढ्य धावसंख्या. आतापर्यंत या स्पर्धेत आपण जर पाहिलं तर फक्त 72 धावा चेस होताना पाहिलात. 85 धावा त्या चेस होणार का. अजून 1 बॉल बाकी आहे. पहिल्या इनिंग मध्ये खूप साऱ्या धावा लागलात. पहिल्या इनिंग मध्ये सातत्यानं 107 धावा देखील लागताना आपण पाहिलात. परंतु सेकंड इनिंग मध्ये त्या धावा लागल्या जातील का. शेवटचा बॉल खेचून मारायचा होता. बॅटर पासून दूर ठेवला आणि शेवटचा बॉल आला डॉट. जो मॅच बॉल होता तो डॉट येतोय. 85 धावसंख्या धावपलकावरती आहे. आणि आता मात्र येणाऱ्या अर्थातच आपण जर पाहिलं तर 30 बॉल आणि करायच्यात 86 धावा. मॅच समरी आपण पाहताय लाईव्ह स्क्रीन वरती जिथे डीके स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून पहिली बॅटिंग केली. 5 ओव्हरला बनवलात 85. विकेट गमावला 3. योगेश भोईर 14 बॉल 43 नॉट आउट. संदीप भांगरे 8 बॉल 23. पंकज पवार 6 बॉल 11 आणि विलास पागी 2 बॉल 6. बॉलिंग आपण जर पाहिली तर लक्कन साबळेचं षटक जे कमालीचं राहिलं ज्यानं एका ओव्हर मध्ये 7 धावा खर्च केल्या आणि अर्थातच 2 विकेट. त्यानंतर मनोज फरडेला पाहता जिथे त्यानं 13 धावा खर्च केला. विकेट मिळवली 1. कुणाल पांढरे जो विकेटलेस राहिला ज्याच्या विपक्षात 16 धावा. त्यानंतर अजिंक्य तुपांगे तो देखील विकेटलेस राहिला त्याच्या ओव्हर मध्ये 19. आणि पहिली ओव्हर जी ऋषी शेलार तो देखील विकेटलेस राहिला त्याच्या ओव्हर मध्ये आल्या तब्बल धावा 30. चला स्पीडअप करा. जास्तीचा वेळ नकोय. अजून एक मॅच कव्हर करायची आहे. गजानन स्पोर्ट्स 4747 ही टीम या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत अपराजित.
तिन्हीच्या तिन्ही सामने जिंकून ते इथपर्यंत पोहोचलेत आणि लीग फॉर्मॅट मध्ये एका टीमचे 4-4 सामने आपण पाहताय, म्हणजे शेवटचा सामना त्यांचा काय त्या शेवटच्या सामन्यात देखील इथनं विजयी होणार का, परंतु त्याकरिता रेकॉर्ड ब्रेक तो करावा लागेल. या स्पर्धेत आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये आपण खूप साऱ्या धावा होताना पाहिलात, परंतु सेकंड इनिंग मध्ये त्या धावा चेस होत नाहीयेत आणि अर्थातच आता लक्ष देखील तेवढंच मोठं आहे, 86 करायचं आहे आणि त्याकरिता तुमच्याकडे बॉल आहे 30 चेंडू 86 धावा. चला फिल्डिंग सेट करा, त्वरित आपण फिल्डिंग सेट करायची आहे. डीके स्पोर्ट्स जी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल फिल्डिंग करण्याकरिता बॅटिंग खूप चांगली केली आहे, गोलंदाजी देखील तितकीच चांगली करावी लागेल, कारण समोरची टीम या स्पर्धेत 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 107 धावा बनवण्याचा रेकॉर्ड त्या टीमच्या नावावरती आहे. मग त्या 86 देखील ते बनवू शकतात, त्यांच्यामध्ये ती क्षमता. आणि अर्थातच मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीवीर 2 शूरवीर दाखल होत असताना एका बाजूनं ऑल इंडिया आयकॉन ऋषी शेलार, तर दुसऱ्या बाजूनं खर्डी कसारा विभागाचा आज आयकॉन म्हणून या टीम मध्ये खेळ करतोय कुणाल पांढरे. 2 महाशक्त्यात खऱ्या अर्थानं आजचा दिवस ज्यांनी गाजवलाय. गेल्या 3 मॅच तिन्ही मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन कुणाल पांढरेचं राहिलंय, परंतु मागची मॅच कोण विसरेल ती मॅच, ज्या मॅच मध्ये 23 बॉल 83 धावसंख्येची नॉट आउट बहारदार खेळी ऋषी शेलारनं केली होती. तोच ऋषी शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाच ओव्हर आणि त्या 5 ओव्हर मध्ये करायच्या धावा 86 टार्गेट. पाहूयात हे टार्गेट काय चेस होणार. सर्व प्रेक्षकांची उत्कंठा लागली आहे, कारण ऋषी शेलारला इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय, ज्याच्या नावावरती सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड आणि सेकंड हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर बनवण्याचा रेकॉर्ड कुणाल पांढरेच्या नावावरती आहे. त्याला देखील विसरावं लागणार नाहीये, कारण त्यानं देखील प्रत्येक मॅच मध्ये चांगलं योगदान. पहिल्या 2 मॅच त्याच्याच बॅटिंगच्या जोरावरती ते जिंकलेत. मागची मॅच दोन्ही फलंदाजांना नॉट आउट 107 बनवल्या. आता या मॅच मध्ये त्यांना चेस करायच्या आहेत आणि खरं तर खास करून पहिली मॅच अशी आहे की जिथे गजानन स्पोर्ट्स 4747 चेस करते. बॅटिंग पहिले बॅटिंग करत असताना तर तिन्ही सामने जिंकले, चेस करत असताना काय ते सामना जिंकतील, प्रश्नचिन्ह. त्याचं उत्तर येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये मिळून जाईल. पहिला बॉल, मॅचला होतीये सुरुवात. विलास पागीचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल वरती गेम ऑन केली जाते. या पद्धतीनं खेळ सुरू करणं देखील गरजेचं असतं. पहिल्या बॉलला मोठा फटका किंवा मग पहिल्या बॉलला सिंगल, पहिल्या बॉलला धाव येणं गरजेचं आहे आणि मग ती पहिल्या बॉलवरती धाव आली, स्ट्राइक रोटेट झाली आहे. हवेचा वेग सध्या स्थितीला या मैदानावरती तरी उजव्या हाताच्या फलंदाजालाच साथ देतोय. मग स्ट्रायकर एंड वरती ऋषी शेलारला आणलं गेलंय. पहिल्या बॉलला आली सिंगल, 1 बॉल 1. ऋषी शेलार हाच तो बॅटर ज्यानं मागच्या मॅच मध्ये 83 धावा नाबाद बनवल्या होत्या. एका इनिंग मध्ये वैयक्तिक 12 षटकार मारण्याचा विक्रम ज्या खेळाडूने केला तो स्ट्रायकर एंड वरती आहे. हा बॉल त्याच्यापासून दूर ठेवला गेला आणि मग तदनंतर बंसांकडनं आपण जर पाहिलं तर वाईट बॉलचा इशारा. प्रेशर नक्कीच असेल विलास पागेवरती, कारण समोर हार्ड हिटर बॅटर ऑल इंडिया आयकॉन ऋषी शेलार स्ट्रायकर एंड वरती उभा. पहिला बॉल जिथे सिंगल, दुसरा बॉल तिथे व्हाईट बॉल, म्हणजे 1 बॉल झाला लिगली आणि एका बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. आडवा बाटनं हाफ स्ट्रायकर पूल केलाय, फ्लॅट बॉल चाललाय बरोबर त्या बाउंड्री लाईनच्या वट्ट्यावरती, सीमा पार. पहिलाच बॉल, ऋषी शेलार त्याची अदाकारी पेशकश करतोय, ठोकलाय षटकार.
पहिलाच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. ऋषी शेलार खरं तर याच करिता त्याला ओळखलं जातं. आक्रमकता विध्वंसकता ही त्याच्या रक्तात भरलेली आहे. पहिल्या बॉलला षटकार मारलाय. पुढचा बॉल घुटना टेक आणि हा बॉल सिक्सर देख. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक सिक्सेस. ऋषी शेलार व्हॉट अ बॅटिंग. काय फटका खेळलाय. लोअर फुल टॉस होता. ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळेल निश्चितच. आपण पाहताय लाईव्ह स्क्रीन वरती. पुढे टाकला फुलर लेनचा बॉल. लोअर फुल टॉस होता. मागचा पाय वाकवला आणि त्याला फुल टॉस बनवला आणि फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल केला गेलाय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार आलाय. धावसंख्या 14. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 या आकड्यावरती बॉल झाले 3. ऋषी शेलार व्हॉट अ बॅटिंग. सलगचा तिसरा मारलाय. 3 ला 3. ऋषी शेलार या खेळाडू करिता खरं तर आपण पाहिलं ना तर आजचा दिवस अक्षरशः त्यानं गाजवलाय. त्याच्या बॅटिंगनं वेळ लावलाय. थांबणार नाहीये ऋषी शेलार. त्याच्या विपक्षामध्ये तुम्ही या पद्धतीचे बॉल हाताळाल ना तर मग तो थांबणार नाही. मोठे फटके तो निश्चितच खेळेल. बॅक टू बॅक सिक्सेस आलेत. सलग 3 ला 3. मागच्या सामन्यात 5 बॉल 5 मारले होते. या मॅच मध्ये 3 बॉल 3 मारलेत. 4 बॉल झाले. धावसंख्या 20 धावसंख्या धावपलकावरती लागत असताना ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. व्हॉट अ बॅटिंग. ऋषी शेलार आज आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन. खूप दूरवरचा प्रवास करून तो इथपर्यंत पोहोचलाय आणि मग तदनंतर मला का आज आयकॉन म्हणून बोलवलंय आणि त्याचं प्रतिउत्तर तो सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये देत असताना मागची मॅच त्याच्या 83 नॉट आउट ची चर्चा तर होतीयच, परंतु याही सामन्यात तो थांबलेला नाहीये. याही सामन्यात 3 बॉल 18 वरती खेळतोय. पुन्हा एकदा आता सलगचा चौथा. 4 ला 4 मारलेत. व्हॉट अ बॅटिंग. जो टप्पा पडतो आणि मग त्याच्यावरती एकदा का बॅट वरती बॉल लागला ना मग ऋषी शेलार षटकाराचीच मोहर लावतोय त्या फटक्यांवरती. सलगचा चौथा मारलाय. 4 बॉल 4. ताकद आहे नजाकत देखील या खेळाडूकडे. चार ला 4 मारलेत. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 26-26. ऋषी शेलारच्या विपक्षात पहिल्या ओव्हरला 30 आल्या होत्या. तो विसरलेला नाहीये. मला 30 मारल्यात. मी देखील त्या 30 धावा बडवू शकतो आणि सध्या 26 लागल्यात. 4 बॉल खेळलाय. 4 बॉल 24 वरती बॅटिंग करतोय. 600 चा स्ट्राइक रेट. प्रत्येक बॉल मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचा आहे. 4 बॉल 4. काय 5वा येणार आणि हो आलाय आणखी एक बिग हिट. सिक्सर. 6. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. जिथे पहिल्या सत्रात आपण पाहिलं होतं ऋषी शेलारच्या विपक्षात 30 बनवल्या होत्या, परंतु त्यानं त्या खोऱ्यानं बनवल्यात. 5च बॉल त्यानं खेळले आणि त्या 5 बॉल मध्ये त्यानं 5 षटकार मारलेत. काय 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम होणार. खर्डी कसारा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम ऋषी शेलारच्या नावावरती होणार का. एका इनिंग मध्ये 12 बॉल 12 षटकार खरं तर एका इनिंग मध्ये मारल्यात. 83 धावा नॉट आउट बनवलात आणि आता या सामन्यात 5 बॉल 30 वरती खेळतोय. धावसंख्या 32-32. 86 चं टार्गेट. मैदानाच्या आतमध्ये खडवली वावेघरचा हा खेळाडू तो इथपर्यंत पोहोचलाय आणि बॅटिंग खूप चांगली करतोय. कुणाल पांढरेच्या विपक्षामध्ये पंकज पवार. पहिला बॉल आणि इथनं हा बॉल आपण जर पाहिला तर चांगला राहिलाय. अर्थातच हा बॉल आला डॉट. पहिला बॉल डॉट येतोय. 32 वरती धावसंख्या. पंकज पवार पुढचा बॉल घेऊन सज्ज होणार.
यावेळेला आता कुणाल पांढरेनं हवेच्या विरोधात मारलाय, फेकून दिलाय बॉलला, बॉल चाललाय. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. यस, वन बाउन्स, हवेच्या विरोधात होता हा फटका, त्यामुळे वन बाउन्स सोबत. थर्टी 36 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहिलात याच पद्धतीची सुरुवात पहिल्या सत्रात देखील झाली होती. दोन्ही टीम बरोबरीनं चाललात सध्या स्थितीला, परंतु तदनंतर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये केलेला तो कमबॅक चांगला होता आणि मग इथनं सध्या स्थितीला चांगली बॅटिंग केली जाते. पुढे टाकला लोअर फुल टॉस, समोर मारलाय, गॅप मध्ये चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक धावतोय जरूर परंतु त्याच्या प्रयत्नांना यश मिळणार नाहीये, कारण बॉल निघालाय, सरळ चाललाय सीमा पार, स्ट्रेट लाईक अरो, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. वॉर्ड बॅटिंग, लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ती पेशकश केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. याही वेळेला फुलटॉस टाकलाय खरा, क्षेत्ररक्षक तो तैनात आहे आणि मग त्याच्यावरती आता एकच सिंगल येते. लोअर फुलटॉस होता, एक सिंगल कंप्लीट झाली. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 41 वरती आहे. 1.4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 4 बॉलमध्ये पंकज पवारने 9 धावा खर्च केलात आणि आता त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड वरती ऋषी शेलार, ज्यानं मागच्या ओव्हरला 5 बॉल 5 षटकार मारलेत. त्याच्या वैयक्तिक इनिंग मधला 6वा येणार का? 6 बॉल 6 तो मारणार का? येणारा बॉल पंकज पवार, त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड वरती ऋषी शेलार. चला चला, स्पीडअप करा, स्पीडअप करा. मैदानाच्या आतमध्ये 41 धावा धावफलकावरती लागला. 86चं टार्गेट ते देखील आता छोटं वाटायला लागलंय, कारण 20 बॉल करायच्यात, 45 धावा. लाईन चेक करावी लागेल. अर्धा पिच वरती बॉलची हाताळणी केली आणि मग तदनंतर आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आत पंचांकडनं वाईड बॉलचा इशारा आणि 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. 1 बाउन्स चा इशारा देखील दिलाय पंकज पवारला. धावसंख्या आता पुढे गेली, जाऊन पोहोचली 42. पुढचा बॉल लेग कटर होता. या वेळेला आपण जर पाहिलं तर कुठेतरी पंकजला वाटलं की बॉल स्टंप वरती लागतोय की काय, त्यानं सेलिब्रेशन देखील केलं होतं, परंतु बॉल बॅटची कडा घेऊन जिथे पायावरती जाऊन आदळलाय. आणि पुन्हा एकदा 6 बॉल 6 षटकार ते झालेले नाहीयेत. मागच्या सामन्यात देखील 5 बॉल 5 षटकार, 6व्या बॉलला तो चौकार आला होता. आता इथे आला डॉट. 1.5 चा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 42. पंकज पवार, पुढचा बॉल, चांगला बॉल परंतु त्यावरती देखील ऋषी शेलारच्या बॅट वरती एकदा बॉल लागला ना, मग तो थांबत नाहीये. एकतर चौकार नाही तर मग येतोय षटकार. हा देखील बॉल निघून गेलाय, चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. ला 2 ओव्हर नंतर धावसंख्या तब्बल 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता येणारे बॉल 18 आहेत आणि त्या 18 बॉलला बरोबर 40 करायचे. 18 चेंडू 40 धावा, 3 ओव्हरला 40 करायच्यात आणि ती जोडी मैदानामध्ये उभी आहे. हे 2 फलंदाज जर मैदानामध्ये शेवटपर्यंत उभे राहिले तर हेच टार्गेट ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने चेस करू शकतात. प्रेक्षक राजांची तुडुंब गर्दी आपण पाहताय. या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना संध्याकाळच्या सत्रात सातत्यानं युट्यूबच्या माध्यमातून योगेश tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहताय. जे प्रेक्षक राजे युट्यूबच्या माध्यमातून देखील पोहोचले गेले त्यांचं देखील
या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. चांगला फटका, एकच सिंगल कंप्लीट झाली. स्ट्रायकर एंड वरती ऋषी शेलारला जास्त काळ आणलं जात आहे. 7 बॉल 34 वरती तो बॅटिंग करतोय खऱ्या अर्थानं. 47 वरती आहे धावसंख्या. 2.1 चा खेळ कंप्लीट झालाय. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 बॉलला करायच्यात 39. 17 चेंडू 39 धावा. पंकज पवारचं ते षटक कमालीचं राहिलं, परंतु तदनंतर हे ओमकार त्याची ओव्हर. कमी गतीचा बॉल होता, आधीच खेळला हा फटका आणि मग त्याच्यावरती ध्येयष्टी वरती जाऊन आदळतोय बॉल. डॉट बॉल. ओमकार बटाटे ज्याला आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. सत्तेचाळीस ही धावसंख्या धावफलकावरती लागत असताना आपण पाहिले आतापर्यंत. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टंप वरती खेचून मारलाय. गॅप मध्ये चाललाय बॉल, क्षेत्ररक्षकापासून दूर राहील. खूप छोटा गॅप होता, परंतु गोलीच्या वेगाने निघाला होता बॉल आणि मग तदनंतर दणदण करत सीमारेषा पार झालाय. पुन्हा एकदा ऋषी शेलार. बघा मी आधीच उल्लेख केलाय, त्याच्या बॅट वरती बॉल लागला तर तो चौकार नाही तर मग षटकाराचा. आणखी एक स्ट्रोक चौकारामध्ये परावर्तित होईल आणि संघाचं अर्धशतक सध्या स्थितीला धावसंख्येवरती 51 धावा धावफलकावरती. 51. चांगला बॉल, चांगला बॉल. समोरनं फिरवलाय, लालच दिली होती, परंतु एक चांगला चेंडू. ऋषी शेलारच्या विपक्षात तुम्ही सध्या स्थितीला तो एवढा बहरात आहे, त्याच्या विपक्षामध्ये हाताळलेला एक एक डॉट बॉल देखील तुमची मानसिकता, तुमचं मनोबल वाढवताना बघायला मिळेल. 51 या आकड्यावरती धावसंख्या. अजून देखील 35 करायच्या. 14 बॉलचा खेळ बाकी आहे. सुरुवात चांगली झाली होती, पहिल्याच ओव्हरला 32 आल्या. तदनंतर पंकज पवारचं ते कमबॅकचं षटक आणि या ओव्हरमध्ये ओमकार भटाडे तो देखील चांगली गोलंदाजी करतोय. 4 बॉलला धावा त्यानं खर्च केलात फक्त 5. यावेळेला फटका फसलाय. मॅचची गोल्डन विकेट, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला हा बॉल. पंकज पवारनं प्रयत्न जरूर केले, परंतु हा बॉल देखील मिस टायमिंग झाला तरी देखील तो निघून चाललाय. पुन्हा एकदा सीमा पार. चौकार 4. 55 धावा धावफलकावरती आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक होता, फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक नव्हता त्या क्षेत्रात. पंकज पवारनं प्रयत्न केले, प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये. आता 13 बॉल 31 ची मॅच. हा फटका फसलाय हवेत आहे. पुन्हा एकदा खाली क्षेत्र, नो मॅन्स लँड झालाय बॉल. लक फॅक्टर ऑन, लक फॅक्टर ऑन आहे या खेळाडूचं. खरं तर नशीब साथीला घेऊन आलाय. याही वेळेला 2 धावा येतील. 3 ओव्हर झाल्या. आता 57 धावा धावफलकावरती जोडल्यात, म्हणजे येणारे बॉल 12 बॉल करायचे. 29 12 चेंडू 29 धावा. या धावा देखील कठीण आहेत, परंतु जे 2 सलामीवीर मैदानामध्ये उभे आहेत ना, त्यांना या धावा बनवणं तेवढं कठीण होणार नाही. 12 बॉलला करायच्यात 29. ड्रिंक्स ब्रेक जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे, हा ब्रेक सातत्यानं प्रभावी ठरत असतो दोन्ही टीमच्या बाजूनं. इथनं आता रणनीती आखली जाणार, कुठल्या गोलंदाजावरती दिली जाईल जबाबदारी. 12 बॉलला 29 ची मॅच आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या कुठेतरी मनस्थिती, ते स्वप्न आहेत ते खारिज केलेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचे. त्यामुळे टीम मीटिंग देखील नाहीये त्यांची कुठल्याही प्रकारची. ज्या गोलंदाजाला दिली जाईल जबाबदारी त्या गोलंदाजाने यायचं, गोलंदाजी करायची. ही मॅच जिंकलो तर जिंकलो, या पद्धतीने सध्या स्थितीला त्यांची मानसिकता आपण पाहत आहे. कारण 12 बॉलला 29 करायच्यात आणि जोपर्यंत हे 2 सलामीवीर मैदानामध्ये उभे आहेत ना, तोपर्यंत या धावा त्या होऊ शकतात. ऋषी शेलार 12 बॉल 44 वरती बॅटिंग करतोय. पुनश्च एकदा तो मैदानाच्या आतमध्ये अर्धशतक ते कंप्लीट करू शकेल. अर्धशतक होणार का? अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती तो उभा आहे, परंतु सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 29 ची मॅच. अर्धशतकापेक्षा ती मॅच देखील महत्वाची आणि मॅच जिंकली तर मग अर्धशतक देखील निश्चित कंप्लीट होईल. कारण 29 करायच्यात 12 चेंडू मध्ये. 6 बॉल 11 वरती कुणाल पांढरे बॅटिंग करतोय,
पहिल्या 2 मॅच कुणाल पांढरे लीडिंग ऑन फ्रंट, तो पुढे येऊन खेळत होता, परंतु मागच्या 2 मॅच आता ती धुरा सांभाळली खऱ्या अर्थानं ऋषी शेलारनं. परंतु आता 12 बॉल 29, स्ट्रायकर एंड वरती कुणालनं या बॉलला उडवलाय, हवेच्या विरोधात मारलेला फटका बघा. हा बॉल आतमध्ये आलाय, असं वाटलं होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु मी म्हंटलंय हवेचा विरोध त्या क्षेत्रात बॉल मैदानाच्या बाहेर कव्हर होणं तेवढं सोपं नाहीये. आणि मग अर्थातच मैदानात मध्ये ती सोडलेली झेल, हा बॉल देखील इथनं कंप्लीट होतीये धाव. ती एक सिंगल येईल, परंतु तुम्ही इकडे मिस टायमिंग देखील मैदानाच्या बाहेर बघू शकता. उजवा हाताच्या फलंदाजाचे मिस टायमिंग देखील मैदानाच्या बाहेर जातात. आणि डावखुरा हाताच्या फलंदाजानं परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट झाला ना तरी देखील तो मैदानाच्या बाहेर जात नाहीये, कारण इथे हवेचा वेग सातत्यानं उजव्या हाताच्या फलंदाजाला साथ देतोय. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली, जिथे मिळाली आहे 1 धाव. धावसंख्या 58 वरती कुठलीही विकेट गमावलेली नाहीये. 86 चा पाठलाग करतात. 11 बॉल 28 ची मॅच, 11 बॉल 28 आणि हा देखील बॉल उडवलाय, हवेतनं निघून चाललाय. पुन्हा एकदा पंचांकडनं नो बॉलचा इशारा आणि ऋषी शेलार पुन्हा एकदा आपले बॅट वरती करायचे, कारण अर्धशतक ते झळकावलं गेलंय. व्हॉट अ बॅटिंग, लाजवाब. 13 बॉल मध्ये पुन्हा एकदा बॅक टू बॅक अर्धशतक. आणि त्याच्या या खेळीकरिता तेजस काटोळे आणि मयूर काटोळ्याच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयांचा कॅश प्राइज. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. नो बॉल नो प्लस, जिथे धावा मिळाल्या त्याबरोबर अर्थातच आपण जर पाहिलं तर त्या म्हणजे 6 आणि धावसंख्या पुढे गेली, आता जाऊन पोहोचली 65. पुन्हा एकदा नाबाद. काय हा रन चेस केला जाईल. येणारा बॉल देखील फ्री हिट आहे. आता 11 बॉल 21 ची मॅच आले, 11 चेंडू 21 धावा. व्हॉट अ बॅटिंग. ऋषी शेलार पहिल्या मॅच मध्ये त्याला बॅटिंग मिळाली नव्हती, दुसऱ्या मॅच मध्ये तो 6 या धावसंख्येवरती बाद झाला, परंतु तदनंतर त्यानं केलेली कामगिरी ती लाजवाब आहे. फ्लॅट गॅप मध्ये मारलाय, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल चाललाय सीमा रेखा पार, चौकारामध्ये परावर्तित होतोय. आणखी एक फटका जो निघून गेला मोठ्या फटक्यामध्ये. 4. 10 बॉल 17, 10 चेंडू 17 ची मॅच आहे. दहा बॉल 17. चला स्पीडअप करायचं. 21 चेंडू आणि 69 धाव संख्येची ही देखील पार्टनरशिप आपण मैदानामध्ये पाहता. खूप चांगली कामगिरी, खूप चांगली कामगिरी. बॅटिंग काय लाजवाब केली आहे फलंदाजानं. याही वेळेला वाह, हा फटका या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक लांब. व्हॉट अ शॉट, लाजवाब. याही बॉलला फेकून दिलाय. पुन्हा एकदा प्रेक्षक मायबापांच्या अभिवादनाकरिता ऋषी शेलार, त्याच्या नावाची चर्चा ती सातत्यानं होणार. आणि मग हा फटका जो मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय, ओव्हरपिच ओव्हरपिच ओव्हरपिच, आणि मग तो मैदानाच्या बाहेर. षटकार. 75, 75 धावा. 75 धावा धावसंख्येवरती आहेत. 15 चेंडू 60 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस, फुलटॉस बॉलला देखील फुलटोल तो वसूल केला जाईल. आणखी एक सीमा पार सिक्सर. '81 81. ही टीम अशी आहे ना, या टीमनं सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेत आजच्या दिवसात. आतापर्यंत एवढी मोठी धावसंख्या कधीच चेस झाली नव्हती. गेले 2 दिवस आपण ही स्पर्धा पाहत आहे. आणि याही मॅच मध्ये पुन्हा एकदा नॉट आउट 81 तर लागलात.
आता विजयासाठी फक्त आणि फक्त करायच्या 5 धावा. षटकारानं खेळ खल्लास. वाह, लाजवाब लाजवाब. एकदा त्याच्याकरिता टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग केली. आजचा संपूर्ण दिवस त्यानं गाजवलाय. अप्रतिम खेळ. पुनश्च एकदा नॉट आउट आणि 7 बॉल राखून जिंकली ही मॅच. 10 विकेट्सना सामना जिंकलाय. 85 बनवल्या होत्या त्या देखील सेफ नाहीयेत. नक्की धावा बनवायच्या तरी किती या टीमच्या विपक्षात. 4च्या 4 सामने जिंकण्याचा रेकॉर्ड केला या टीमनं. आम्ही आधीच उल्लेख केला की आजच्या दिवसात सर्व रेकॉर्ड हे ब्रेक केले. सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड या टीमच्या नावावरती, सर्वाधिक चांगली पार्टनरशिप बनवण्याचा रेकॉर्ड याच टीमच्या नावावरती, हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर बनवण्याचा रेकॉर्ड याच टीमच्या नावावरती आणि सर्वच्या सर्व सामने जिंकण्याचा रेकॉर्ड तो देखील याच टीमच्या नावावरती आणि सर्वाधिक धाव संख्या चेस करण्याचा रेकॉर्ड तो देखील याच टीमच्या नावावरती.